राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। पुण्यामध्ये मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी मताधिकार ॲप जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। तर मतदारांचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक यामधून शोधता येणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान पार पडणार। जिल्हा परिषदेचे 63 गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी मतदान होणार। मतदान प्रक्रियेसाठी 12,000 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांसाठी आज मतदान। जिल्ह्यातील 11,45,888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 1,693 मतदान केंद्रांवर आज मतदान। तर 4,286 मतदान यंत्र सज्ज। मतदानासाठी 5,455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजपाठा इथे तैनात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 50 जागा तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी आज मतदान। दरम्यान मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। तर जिल्ह्यामध्ये 810 मतदान केंद्रावर मतदान होणार। मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची अलिबागमध्ये मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूमला भेट। रायगडमध्ये वाघमारेंनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतलाय। रायगडमध्ये उद्या मतदानाच्या दिवशी जड अवजड वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर बंदी असेल। दरम्यान हा महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। तर त्यामुळे जड अवजड वाहनांना इथून प्रवेश नाकारण्यात आलाय। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचा अवघड पायी प्रवास। लोखंडी शिडीचा वापर करून अवघड वाटसर करत अधिकारी मतदान केंद्रापर्यंत पोहोचले। 160 मतदारांसाठी मतदान केंद्राची स्थापना। सहयोग निवासस्थानी शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा। सांत्वनपर भेटी दरम्यान पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा। दोघांच्या चर्चेवेळी रोहित पवार सुद्धा उपस्थित होते। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे। पहिला स्फोट हवेतच झाल्याचं दिसतंय। घटनेचा तपास सार्वजनिक करा। खासदार बजरंग सोनावणेंची मागणी। बजरंग सोनावणेंकडे पुरावे आहेत का? बजरंग सोनावणेंच्या वक्तव्यावरून छगन भुजबळांचा सवाल। तर अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासा, बजरंग सोनावणेंनी केली होती मागणी। कुणाला कशाचाही संशय येऊ शकतो, संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार। बजरंग सोनावणेंच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रियेनंतर अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासा, बजरंग सोनावणेंनी ही मागणी केली होती। पुणे सीआयडीकडून विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू। अजितदादांचे OSD अनिल ढिकले यांचाही जबाब नोंदवला जाणार। याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवटा यांचा जबाब नोंदवला गेला। अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाही, एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांचं मत। तर टेबल टॉप धावपट्टीवर विमान उतरवणं कठीण काम, अजय परांजपेंची माहिती। सोमवार किंवा मंगळवारी सुनेत्रा पवार मुंबईत येणार। राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळा, सुनेत्रा पवारांना सांगणार आहोत, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपद द्या असं सर्व पदाधिकाऱ्यांचंही मत। भुजबळांचं वक्तव्य। सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष करण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना। राष्ट्रीय अध्यक्षाच्या प्रश्नावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांना DCM करण्याचा निर्णय कुणा एकट्याचा नाही, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकमतानं घेतलाय। रामदास कदमांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या मनीषा तुपेंचं उत्तर। तर रामदास कदम खाल्लेल्या मिठाला न जागणारे, तटकरेंवरील टीकेला तुपेंचं उत्तर। सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना। राष्ट्रीय अध्यक्षाच्या प्रश्नावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। सामाजिक कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या अंजली दमान या राजकीय सुपाऱ्या घेऊन सुपाऱ्या वाजवतात। अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून रुपाली ठोंबरे पाटलांनी ही टीका केली आहे। अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाही, एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांचं मत। टेबल टॉप धावपट्टीवर विमान उतरवणं कठीण काम, अजय परांजपेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघातावरून होणाऱ्या आरोपांवर फडणवीस एक शब्दही काढत नाहीत। हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। तर या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, सपकाळांची मागणी। तुम्हाला डावलून निर्णय झाला, यावरून तुमची लायकी किती आहे हे मोठ्या नेत्यांना माहिती। MIM नेते इम्तियाज जलील यांचा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा। तर आंबेडकरांना मानणारे असाल तर हिवराळेंना मदत करा, जलील यांची प्रतिक्रिया।